धनगर आरक्षणावरून सध्या राज्यात धनगर विरुद्ध आदिवासी असा जो संघर्ष चिघळलाय त्याला राजकीय स्वार्थाचीच किनार आहे। राज्यातील काही बड्या दादा नेत्यांच्या मतदारसंघात धनगर समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत, तर दुसरीकडे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार असल्याने आदिवासी नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाचा वाद पेटलाय। महायुतीतर्फे धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंची आघाडी तोडली। सुळेंना विजयासाठी संघर्ष करावा लागला आणि हे घडलं धनगर मतांच्या जोरावर। बारामती मतदारसंघात धनगर मतं डिसाइडिंग फॅक्टर आहेत। आता विधानसभा निवडणुकीतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात धनगर मतं महत्त्वाची ठरणार आहेत। त्यामुळे धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादीकडून अनुकूल भूमिका आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव खुद्द अजित पवारांनीच आणला होता। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील 80% मतदारसंघात धनगर मतांचा प्रभाव आहे। राज्यातील 55% धनगर समाज हा आतापर्यंत राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, तर 30% धनगर समाज काँग्रेसच्या आणि 15% धनगर समाज हा युतीच्या बाजूने उभा राहिलाय। धनगर नेत्यांच्या दाव्यानुसार राज्यातील 86 मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे मतदान प्रभावी ठरणार आहे। ही मतं मिळवण्यासाठी अनेक नेते पुढे येऊन धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देताना दिसतायत। दुसरीकडे आदिवासी नेत्यांनीही धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये यासाठी संघर्ष सुरू केलाय। ज्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आदिवासींचं मतदान प्रभावी ठरणार आहे ते आदिवासींच्या बाजूने उभे राहिलेले दिसतात। आदिवासींसाठी म्हणजेच अनुसूचित जमातींसाठी राज्यात 25 मतदारसंघ राखीव आहेत, तर इतर 85 मतदारसंघांमध्ये आदिवासींची मतं प्रभावी ठरतात। समाज प्रस्थापित आहे असा समाज या ठिकाणी धनगर समाज आदिवासींमध्ये घुसू इच्छितो हे फार चुकीचं आहे। विशेषतः याचं आदिवासींमध्ये अतिशय जबरदस्त प्रतिक्रिया उमटते आहे। ज्या पद्धतीने धनगर समाज कायदा हातामध्ये घेतोय फार चुकीची गोष्ट आहे। कायदा हातात घेऊन जर असं घटनेच्या सूचीमध्ये किंवा आदिवासींच्या यादीमध्ये कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याला आम्ही पूर्णपणे सामना करायला तयार आहोत। आदिवासींची भावना सुद्धा तीव्र आहे, आदिवासी सुद्धा संघटित आहेत, आदिवासी संघटना सुद्धा रस्त्यावर आता येत आहेत। महायुतीनं आता या संघर्षात धनगरांच्या बाजूने उडी घेतली आहे। महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यास आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सूतोवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महायुती याबद्दल कमिटेड आहे। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी महायुतीला ही निश्चितच सुवर्ण संधी आहे। राजकीय स्वार्थासाठी जातीचा वापर हा आपल्या राज्यासाठी नवा नाही। सध्या धनगर आणि आदिवासींमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्यालाही राजकीय स्वार्थाची झालर आहे। आता हा वाद कुठपर्यंत ताणला जातो आणि या वादाचा आघाडीला फायदा होतो की महायुतीला येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।